आजचा व्हिडिओ त्या महिला आणि पुरुषांसाठी आहे ज्यांची सतत कंबर, पाय दुखत राहतात, ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळे तीळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. पांढऱ्या तिळापेक्षा काळ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, म्हणून काळे तीळ खाणे जास्त गरजेचे असते. काळ्या तिळामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते. काळे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. तसेच केसांसाठी तर हे रामबाणपणे काम करते. जसे की केस गळती, केसांची वाढ नीट न होणे, या सर्व समस्येवर काळे तीळ अतिशय फायदेशीर ठरते. तसेच त्वचेसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते. यामध्ये फायबर आणि नैसर्गिक तेल असते, जे आतड्याचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. अपचन, गॅस आणि पोटातील जळजळ यासारख्या समस्येपासून आपल्याला दूर ठेवते. मग आजपासूनच तीळ खायला सुरुवात करणार ना? तीळ हे उष्ण प्रकृतीचे असते, म्हणून हिवाळ्यात हे तीळ खाणे जास्त फायद्याचे असते. आता हे तीळ किती आणि कसे खावे हे प्रमाण सुद्धा माहीत असायला हवे. दररोज 1 ते 2 चमचे तीळ खाणे योग्य असते, तेही अगदी बारीक चावून चावून खावे. म्हणून तर मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची प्रथा आपल्या भारतात पडलेली आहे. त्यामागचे खरे सायन्स म्हणजे त्या निमित्ताने आपली हाडे मजबूत होतील आणि आपल्याला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हिवाळ्यात तर ज्यांचे कंबर, पाय खूप दुखतात, अशा लोकांनी तर काळे तीळ आवर्जून खायला सुरुवात करावी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.